नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीने स्वतःच्या हाताने बाळासाठी फ्रॉक शिवलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव दोघेजण अंजलीकडे येतात आणि अंजलीला ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई, हे बघा ना, बाळाच्या मामाने स्वतःच्या हाताने बाळासाठी फ्रॉक डिझाईन केले आणि शिवलेसुद्धा, तुम्ही बघा बरं. तेव्हा अंजली म्हणते, मला नाही बघायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो ताई, असं काय करताय? आणि ती जबरदस्तीने अंजलीच्या हातामध्ये बाळाला शिवलेलं फ्रॉक देते. तेव्हा अंजली ते फ्रॉक बघून खूपच जास्त इमोशनल होते. पण अर्णवबद्दल मनामध्ये असलेल्या रागामुळे ती आता रागातच उभी राहते आणि म्हणते, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? आणि तेवढ्यातच तिला काहीही न खाल्ल्यामुळे चक्कर आलेली असते. अर्णव लगेच डॉक्टरांना बोलावून घेतो. डॉक्टर चेक करतात आणि म्हणत असतात की अंजली एवढ्या वीक का आहेत? तेव्हा अर्णव म्हणत असतो, डॉक्टर, काल रात्रीपासून ताईने काही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, काय? हे काय बोलताय तुम्ही मिस्टर राजशिर्के? या अवस्थेमध्ये त्यांनी काहीही न खाणं त्यांच्यासाठी आणि बाळासाठी किती डेंजरस आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? मग तरीसुद्धा त्यांनी काहीही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, डॉक्टर, मी ताईला खूप समजावलं, पण ती माझं काहीच ऐकत नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की असं करून जमणार नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, ते काय आहे ना डॉक्टर, अंजली कालपासून खूप जास्त अपसेट आहे आणि त्यामुळे तिने काहीही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, त्या जरी अपसेट असल्या ना, तरीसुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी आणि बाळाच्या चांगल्या हेल्थसाठी काही ना काहीतरी खाल्लं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर म्हणतात की त्यांनी उपाशी राहून जमणार नाहीच आहे. मी आता त्यांना इंजेक्शन दिलं आहे, पण तरीसुद्धा त्यांनी खाल्ल्याशिवाय त्यांना बरं वाटणार नाही. नाहीतर त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल आणि आय व्ही लावावं लागेल. त्यापेक्षा त्यांनी जर काहीतरी खाल्लं आणि स्वतःची आणि बाळाची काळजी घेतली तर जास्त बरं होणार नाही का? तेव्हा इथे डॉक्टर आता गेलेले असतात आणि म्हणालेले असतात की त्यांना काहीतरी खायला द्या. तेव्हा डॉक्टर गेल्यानंतर ईश्वरी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, अंजलीताई, प्लीज आता हट्ट करू नका, खाऊन घ्या बरं, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली, अगं निदान आता डॉक्टरांचं तरी ऐक. बघितलंस ना तू डॉक्टर काय म्हणालेत? तुला खावं लागेल, तू खूप वीक झालीस. निदान आपल्या बाळासाठी तरी खा. हे बघ, मला माहिती आहे, मी सुद्धा कालपासून काही खाल्लेलं नाही आहे, म्हणून तुला वाईट वाटत असेल ना, मग त्यापेक्षा खाऊन घे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, जीजू, काय बोलताय तुम्ही? तुम्ही खरंच काहीच खाल्लेलं नाही आहे? तेव्हा राकेश म्हणत असतो, हो मग, माझ्या बायकोने कालपासून काही खाल्लेलं नाही आहे आणि तिने खाल्लेलं नसताना मी लगेच खाणार आहे असं वाटलं का तुम्हाला? मी सुद्धा कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. हे बघ अंजली, तुला आता आपल्या बाळासाठी खावंच लागेल हा. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून खाते. तेव्हा राकेश आपल्या हाताने अंजलीला भरवत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, थँक्स ताई, बरं झालं तू खायला तयार झालीस. तेव्हा अंजली म्हणते, मी माझ्या नवऱ्यासाठी आणि बाळासाठी खाते, बाकी कुणासाठीही नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी तुझ्यासाठी खात नाही आहे, असं इथे अंजली म्हणते. तरीसुद्धा इथे अर्णव तिला काहीच बोलत नाही. सरळ आपल्या रूममध्ये येतो आणि मनामध्ये म्हणत असतो की चला, निदान त्या राकेशचा हातचं तरी ताईने खाल्लं. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे ईश्वरी येते आणि म्हणत असते की हे बघा अर्णव सर, अंजलीताई आता जेवल्या, तुम्हीसुद्धा जेवून घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, मला आता काही खायला नको आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मी तुमचं आता काही ऐकणार नाही हां, तुम्हाला खाऊन घ्यावंच लागेल. आणि ती आता स्वतःसुद्धा बसते आणि अर्णवला आपल्या हाताने भरवत असते. ती म्हणते की आधी पेटपूजा, नंतर कामदुजा. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय लहान मुलांसारखं? ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला जे काही समजायचं आहे ना ते तुम्ही समजा, पण आता मी तुम्हाला माझ्या हाताने भरवल्याशिवाय काही राहणार नाही आहे. हे बघा सर, मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त टेन्शन आहे, पण त्यासाठी तुम्ही उपाशी राहून स्वतःला शिक्षा देऊ नका. काहीतरी खाऊन घ्या ना सर, आणि सगळं काही ठीक होईल. माझ्यावरती विश्वास ठेवा. अंजलीताई आता रागवल्यात कारण त्यांना सत्य माहिती नाही आहे. तेव्हा तुम्ही निदान खाऊन घ्या, आपण सगळं काही नीट करू. तेव्हा ईश्वरी अर्णवला भरवत असते. तेव्हा अर्णवला अंजलीची आठवण येते. तो म्हणतो, लहानपणी जेव्हा माझं आणि ताईचं भांडण व्हायचं तेव्हा मी असाच रुसून बसायचो.
तेव्हा ताई माझा राग घालवण्यासाठी मला असंच तिच्या हाताने भरवायची, माझा राग काढायची आणि आता ती माझा राग करते आणि तो आता रडायला लागतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "सर प्लीज, प्लीज तुम्ही शांत व्हा." तेव्हा अर्णव म्हणतो, "जे लोकं मला खूप आवडतात, जे मला जास्त प्रिय असतात, ज्यांच्यावरती मी जास्त प्रेम करतो, त्यांची काळजी करतो, ते लोकं मला सोडून का जातात? मला खरंच कळत नाहीये." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की "सर, आधी मनातून ही भीती काढा बरं, की तुमच्या जवळची लोकं तुम्हाला सोडून जातात. असं काही नाही आहे सर. हे बघा सर, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी लवकरच तुम्हाला आणि अंजली ताईंना लवकरच एकत्र आणेन. मी तुम्हाला खरंच प्रॉमिस करते." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवला भरवत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, "तू सुद्धा काही खाल्लेलं नाही आहेस ना?" आणि तो सुद्धा आपल्या हाताने ईश्वरीला एक घास भरवतो. तेव्हा इथे आता अर्णव एकटाच बसलेला असतो आणि त्याला आता घडलेला सगळा प्रसंग आठवतो. अंजलीने त्याच्या थोबाडीत दिलेली असते आणि तिने राकेशची बाजू घेतलेली असते. तेव्हा इथे अर्णवचं तिने काहीही ऐकून घेतलेलं नसतं. ते आपल्या नवऱ्यावरती आंधळा विश्वास ठेवते आणि भावावरती अविश्वास दाखवते. तेव्हा त्या ठिकाणी राकेश आलेला असतो आणि ईश्वरीसुद्धा घाईघाईने येते. तेव्हा इथे राकेशने वडापाव आणलेला असतो. तो वडापाव तो अर्णवकडे फेकून देतो आणि म्हणतो, "हे घे रे, हे घे, वडापाव खा." तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणतो, "लहानपणापासून हे असे वडापाव खाऊनच दिवस काढलेत हं मी. डाएट वगैरे तेव्हा असं काहीही नव्हतं. तू कसं डाएट करतोस, हेल्थ कॉन्शियस आहेस ना तू. सगळं काही चांगलं-चुंगलं खातोस. तसं माझ्या नशिबाला नाही आला. असे वडापाव खाऊनच दिवस काढलेत मी." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "हो का? तो वडापावसुद्धा तू स्वतःच्या पैशाने खाल्ला नसशील, बरोबर ना? तो सुद्धा फुकटच खाल्ला असशील, नाही का?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, तोंड सांभाळून बोलायचं कळलं ना? तुझ्यावरती मरतो म्हणून वाटेल ते ऐकून घेणार नाही आहे मी." तेव्हा अर्णवला राग येतो आणि तो म्हणतो, "काय म्हणालास? काय म्हणालास? इथे बसलोय मी, कळतंय ना? माझ्यासमोर बोलतोयस तू? तुझी एवढी हिंमत?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "अरे बाप रे! ईश्वरीचा प्रोटेक्टिव्ह नवरा. अरे अर्णव, काय रे तुम्ही दोघेजणं? काय काय ईश्वरी? तुझ्या मैत्रिणीचा खून झालाय खून आणि तू तुझ्या मैत्रिणीला न्याय मिळवून देण्यासाठी काहीच करत नाही आहेस? काय बोलायचं तुला? अशी कशी तू मैत्रीण आहेस? ते बघ, ते बघ तिकडे आकाशात बघ. ती शलाका आहे ना शलाका, ती तारा झाली तारा आणि ती तुला ओरडून-ओरडून सांगते, की "ईश्वरी ह्याला सोडू नकोस, ह्याला सोडू नकोस. ह्यानेच माझा खून केलाय, ह्यानेच मला मारून टाकलंय." ती तुला ओरडून-ओरडून सांगते. पण शेवटीला काय? तू काहीच करू शकत नाही आहेस तुझ्या मैत्रिणीला न्याय मिळवून देण्यासाठी. बरोबर ना? आता काय करणार? मीच शलाकाचा खून केलाय, मीच तिला मारून टाकलंय. पण तुम्ही तिला न्याय मिळवून देणार नाही. गुन्हेगार तुमच्या इतका जवळ आहे, पण तरीसुद्धा तुम्ही मला शिक्षा करू शकत नाही. कारण त्या विरोधात पुरावे लागतात आणि तुमच्याकडे तर एकसुद्धा पुरावा नाही आहे. बरोबर ना? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "मी जो खेळ खेळतोय ना, तो खेळ तुम्हाला खेळण्यासाठी 7 जन्म घ्यावे लागतील, तरीसुद्धा तो खेळ खेळायला तुम्हाला जमणार नाही." अर्णव म्हणतो, "बरोबर, कारण तुझ्या रक्तात आहे ना ते. आमच्या तसं नाही आहे. आम्ही कुणालाही त्रास देत नाही, कुणालाही लुबाडत नाही आणि सगळ्यांबरोबर आम्ही चांगलं वागतो. तुझ्यासारखं नाही रे, सगळ्यांची फसवणूक करत सुटत." तेव्हा राकेश म्हणतो, "अरे बापरे! दोघांनासुद्धा खूप जास्त राग आलाय ना? पण बघितलंत ना, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. कारण माझ्याकडे आहे ना माझा हुकमी एक्का, माझी बायको अंजली, माझी सुरक्षा कवच. ती मला काहीसुद्धा होऊ देणार नाही. बरोबर ना? तिचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. ती मला पती परमेश्वर समजते. त्यामुळे ती माझीच बाजू घेत राहणार. तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस अर्णव, कळलं ना?" तेव्हा इथे अर्णव म्हणतोय, "एक गोष्ट लक्षात ठेव. तू आता काहीही कर, पण जेव्हा हीच इनोसंट माणसं जेव्हा त्यांना सत्य समजतं ना, तेव्हा किती डेंजरस होतात हे तेव्हा तुला समजेल. बघच तू, माझी ताईसुद्धा अशीच डेंजरस होईल आणि तेव्हा ती तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देईल." तेव्हा राकेश म्हणतो, "हो? आणि तुला काय वाटतं? मी ती शिक्षा सहन करेन असं वाटतं तुला?" कसं असतं ना, माझ्या आड येण्याचे जे लोकं प्रयत्न करतात ना, त्यांना मी जिवंत ठेवत नाही. डायरेक्ट त्यांना मारून टाकतो, त्यांना संपवतो. तुला तर डेमो दिलाय मी ईश्वरी, बरोबर ना? शलाकाचा मीच खून केला आणि ईश्वरी, तुझे वडील, ते जरी वाचले असतील, तरीसुद्धा त्यांना मारण्याचा प्रयत्न कुणी केला? मीच केला ना? त्यामुळे जे लोकं माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांना मी असंच संपवून टाकतो. आणि माझ्यावरती आल्यानंतर मी कुणाचाही विचार करत नाही, हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला दोघांना, बरोबर ना?
तेव्हा इथे बाळाचा आणि अंजलीचा सुद्धा मी विचार करणार नाही, असं राकेश म्हणतो आणि निघून जातो. तेव्हा अर्णवला खूप राग आलेला असतो. ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते, या राकेश नराधमाला आपण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की देऊ सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव इथे शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा ईश्वरी येते आणि त्याच्याकडे बघून म्हणते की अर्णव सर झोपल्यानंतर किती निरागस दिसतात ना, अगदी लहान मुलांसारखे. तेव्हा ती म्हणते, पण ह्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं निघून गेलेलं आहे आणि ते हसू परत आणलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते की थोडीशी अर्णव सरांची गंमत करू का. ती जाते आणि तिथे अंजलीच्या बाळासाठी काही खेळणी आणलेली असतात डॉक्टर डॉक्टर होण्यासाठी. तेव्हा ती खेळणी आता ती खेळण्यासाठी घेते. चष्मा घालते छोटासा आणि तो टेटेस्कोप घेते आणि अर्णवला चेक करत असते. अर्णवला जाग येतो. तो म्हणत असतो, काय झालंय, तुला ताप आलाय का, तुझी तब्येत तर ठीक आहे ना, हे काय करतेस तू, ही खेळणी तुझ्यासाठी नाही आहेत, ताईच्या बाळासाठी आहेत, जा तिकडे नेऊन ठेव. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर हे बघा, ही खेळणी काय लहान मुलांसाठीच खेळायला नसतात, आपल्यासाठी सुद्धा असतात. प्रत्येक मोठा माणूस झाला ना तरीसुद्धा त्याच्या आतमध्ये कुठेतरी लहान बाळ दडलेलं असतं आणि ते कधी कधी असं बाहेर काढायचं असतं सर. दिवसामध्ये एकदा तरी आपण लहान व्हायचं असतं आणि म्हणून मी आता तुम्हाला चेक करत होते. सर, अहो तुम्हाला माहिती आहे का, तुमचे हार्टबीट आणि पल्स किती वाढलेत ते. बाप रे, तुमच्या या हार्टबीट्सचं काहीतरी करायला हवं आहे सर, काहीतरी इलाज करायला हवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, हे काय झाले तुला, इतकं पण लहान मुलांसारखं वागू नकोस, कळलं ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं मी जातो आणि फ्रेश होऊन येतो. तेव्हा अर्णव गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की सर, मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त टेन्शन आहे, पण तुमचं टेन्शन कमी करण्यासाठीच तर मी आहे ना, मधून मी तुम्हाला असं नेहमी हसवत राहणार. तेव्हा ईश्वरीने ब्रेकफास्ट केलेला असतो. ती मामांना देते आणि म्हणते, मामा घ्या ना, अजून खा. तिने पराठे केलेले असतात. मामा म्हणतात, अगं ईश्वरी किती वाढशील मला, अगं खूप खाल्ले मी. ईश्वरी म्हणते, मामा खा हो, इतकं पण नाही खाल्ले तुम्ही. मामा म्हणतात, मग ठीक आहे, सगळं संपून टाकतो की नाही बघच तू. तेव्हा इथे राकेशने लहानपणीची अंजलीची आणि अर्णवची खेळणी आणलेली असतात. भंगारवाल्याला त्याने बोलावलेलं असतं. भंगारवाला म्हणतो की भंगारवाला. तेव्हा मामा म्हणतात, कुणी बोलवलं रे भंगारवाल्याला. तेव्हा राकेश म्हणतो, मीच बोलवले त्या भंगारवाल्याला. आमच्या रूममध्ये हा खूप भंगार होता ना, तो त्याला द्यायचा आहे. तेव्हा ही आहेत अंजली आणि अर्णवची लहानपणीची खेळणी, ती मी या भंगारवाल्याला देऊन टाकतोय. तेव्हा इथे अंजली आता रूममध्ये असते. ईश्वरी म्हणते की एक एक मिनिट जीजू, हे काय करताय तुम्ही, ही अंजलीताई आणि अर्णव सरांची लहानपणीची खेळणी आहेत, ही तुम्ही भंगारवाल्याला का देताय. तेव्हा त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्या त्या अजूनपर्यंत त्यांनी जपल्यात. तेव्हा राकेश म्हणतो, काय करायचं आहे त्या आठवणींचं, काय लोणचं घालायचं आहे, नातंच आता संपलेलं असताना त्या आठवणी कशाला ठेवायच्या. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, तू कोण आहेस रे ठरवणारा की माझं आणि माझ्या ताईचं नातं संपलंय ते. हे बघ, मी आणि माझी ताई आम्ही नेहमी एकत्र राहणार. तुझ्यामुळे आम्ही कधीच एकमेकांपासून वेगळे होणार नाही, कळलं ना. आणि ही खेळणी ही माझ्या आणि माझ्या ताईची आणि माझ्या आईवडिलांची आठवण आहे आणि त्या आठवणी तू आमच्यापासून दूर करतोयस. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे काय आहे काय त्या खेळण्यांमध्ये, आमच्या रूममध्ये उगाच अडचण नको. आणि आहे ना, अंजलीला सुद्धा या आठवणी बघून आता त्रासच होतोय. तेव्हा इथे मामा म्हणतात, काय रे बाळा, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं खरंच वाटलं नव्हतं रे, किती नीचपणा करतोयस तू. तेव्हा राकेश म्हणतो, काय मी नीचपणा करतोय आणि हे अर्णवने केलं ते काय आहे, तर ही खेळणी आमच्या रूममध्ये आता राहणार नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तुला काय कळणार आहे रे नातीगोती, फुकटचा खाणारा तू माणूस आहेस आणि तुला काय कळतं. आणि त्या रूममध्ये तुला कसली अडचण होते, ती रूम माझ्या ताईची आहे, कळलं ना. तू स्वतःने असं कमवलेलं काही नाही आहे, स्वतः एक रुपया कमवायची अक्कल नाही आहे तुला आणि चाललास आमची खेळणी फेकून द्यायला. लाज नाही वाटत तुला. तो आमच्या घरामध्ये आश्रित आहेत, आश्रित. तेव्हा मामा अर्णवला आता थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण तिथे अंजली आलेली असते. अर्णवची तिच्याकडे पाठ असते, त्यामुळे त्याला कळतच नाही. तेव्हा राकेश म्हणतो, अच्छा, म्हणजे आता मी या घरामध्ये राहणार आहे तर रोज रोज मला हे ऐकावं लागणार आहे का, की मी इथे आश्रित आहे म्हणून, मी घर जावई आहे म्हणून. पण अर्णव, अरे तूच तर मला तुझ्या बहिणीसाठी घर जावई बनवून घेतलं होतंस ना, मग आता का मला हिणवतोयस तू. तेव्हा अर्णव म्हणतो, कारण ती तुझी लायकीच आहे
तुला घरजावई करून घेतलं होतं, पण म्हणून तू इथे काहीच कमवणार नाही आहेस का? नेहमी फुकटचंच खाणार आहेस का? आणि तुला अक्कल नाही आहे आणि माझी लायकी काढतोस? तुझी लायकी आहे का माझ्यासमोर उभं राहून बोलायची? तेव्हा इथे अर्णव आता इतका चिडलेला असतो की तो राकेशची पूर्णपणे लायकीच काढून टाकतो. तो म्हणतो, "तू काहीच करू शकणार नाही आहेस. तू माझ्या बहिणीला कधी आनंदी ठेवू शकणार नाही आहेस." तेव्हा इथे अंजली म्हणते, "वाह! वाह चिंटू वाह! आता हेच ऐकायचं बाकी होतं. बाकी तर सगळं बोलून मोकळा झाला होतास. आता हेच ऐकायचं बाकी होतं." अंजलीचा आवाज ऐकल्यानंतर अर्णव खूप जास्त टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो, "अरे देवा! आत्तासुद्धा मी चुकलो. या राकेशवरती राग काढता काढता मी अंजलीच्या मनातून पुन्हा उतरलो." तेव्हा इथे अंजलीला मनवण्यासाठी अर्णव तिच्या मागे मागे गेलेला असतो. अंजली म्हणते, "आता काही झालं ना तरीसुद्धा मी इथे राहणार नाही आहे." तेव्हा राकेश ईश्वरीला म्हणतो, "बघितलंस ना कशी वाटली माझी ॲक्टिंग? तुझ्या नवऱ्याला भडकवणं खूप सोपं आहे, लगेच भडकतो. बरं बरं ठीक आहे, त्यांचं काय चाललंय ते मी बघतो. तू आता हा सगळा पसारा आवर. चल आवर चल." तेव्हा इथे राकेशचं थोबाड बघून ईश्वरीला त्याच्या थोबाडी देवाशी वाटत असते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "आजी बास झालं आता. आता मी इथे थांबणार नाही आहे. या चिंटूचं आता ना रोजचं झालं आहे. मागच्या वेळेला त्याने आईची शपथ देऊन मला थांबवून घेतलं, पण माझं चुकलं. मी इथे खरं तर थांबायलाच नको होतं. आता मी इथे राहणार नाही आहे. आता मी इथून निघून जाणार आहे." तेव्हा आजी म्हणते, "अगं अंजली हे काय बोलतेस तू? अगं तुला 8वा महिना लागलाय. तू इथे आता अवघडलेल्या अवस्थेमध्ये आहेस आणि आता तू कुठे घर सोडून जातेस? हे बघ बाळा तुझी डिलिव्हरी होऊ दे. नंतर काय करायचं ते आपण बघू ना." तेव्हा राकेश म्हणतो, "काय रे अर्णव बघितलंस ना? आता तुझ्या बहिणीचं सगळं कोण करणार? तिचा खर्च काय मला परवडणार आहे का? ती कुठे जाते घर सोडून?" तेव्हा इथे अर्णव राकेशची आता कॉलर पकडतो आणि म्हणतो, "लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलताना?" तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "हे बघ आजी, अगं मी कुठेही राहीन. माझा नवरा आहे ना तेवढा सक्षम आहे, मला सांभाळेल तो. त्याला माझा खर्च काही नकोसा नाही आहे. तो करेल माझा खर्च. पण आता इथे राहून आहे ना, मी हे चिंटूचं बोलणं ऐकू शकत नाही. मला सहन होत नाही आहे हे सगळं. तेव्हा आता मी हे घर सोडून जाणार आहे. आता मी इथे राहणार नाही आहे. इथे राहून रोज मरण्यापेक्षा मी कुठेही जाऊन राहीन त्यांच्याबरोबर. पण आता मी इथे नाही राहणार." तेव्हा ईश्वरी ती आता अंजलीला थांबवण्याचा प्रयत्न करते. अर्णवसुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अंजली कुणाचं काही ऐकत नाही. अर्णव म्हणत असतो, "ताई प्लीज, प्लीज एकदा ऐकून घे ना." तेव्हा अंजली म्हणते, "चिंटू एकदा सांगितलं ना मला तुझं काही ऐकायचं नाही आहे म्हणून." आणि ती आता आपल्या रूममध्ये येते आणि म्हणते, "अहो चला बॅग भरते मी. आपण इथे आता राहायचं नाही, आपण निघून जायचं." तेव्हा राकेश म्हणत असतो, "अगं अंजली, अशा अवस्थेमध्ये कुठे जायचं आहे आपण? 8वा महिना लागला आहे तुला. पुढच्या महिन्यात तुझी डिलिव्हरी होईल आणि अशा अवस्थेमध्ये आपण आता कुठे जायचं?" तेव्हा अंजली म्हणते, "कुठेही न्या, पण इथे राहणार नाही आहे. तुमचा झालेला अपमान मला सहन होणार नाही आहे. तुम्ही ह्या घरामध्ये आश्रित आहात असं म्हणाला ना चिंटू, आता तर मी इथे अजिबातच राहणार नाही. त्याने मला शपथ घातली म्हणून एकदा राहिले मी, पण आता नाही राहणार आहे." तेव्हा इथे राकेश म्हणतो, "अगं पण अंजली कुठे जाणार आहोत आपण? या अशा अवस्थेमध्ये आपण कुठे जाणार आहोत?" अंजली म्हणते, "कुठेही जाऊ, पण इथे राहायचं नाही. सांगितलं ना तुम्हाला एकदा. चला बरं, मला इथे अजिबात राहायचं नाही आहे." तेव्हा इथे अंजली सगळे आता स्वतःचे कपडे घेते, राकेशचे सगळे शर्ट्स घेते आणि म्हणते की आपण इथे राहायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा इथे राकेश मनामध्ये म्हणत असतो, "अरे देवा, ही मूर्ख बाई पण ना, हिचं माझ्यावरील हे आंधळ प्रेम आहे ना, कधीतरी मलासुद्धा खड्ड्यात टाकणार आहे. आता काय गरज आहे रागाने लगेच निघून जायची? मी पण ना जरा आधीच केलं. काय गरज होती इतका शहाणपणा करायची? आता ती चिडली. आता या घरामध्ये ती काही राहणार नाही आणि आता आम्ही हिला कुठे घेऊन जाणार आहे?" तेव्हा कपडे वगैरे भरत असताना इथे अंजलीला आता आपल्या आईचा कपाटामध्ये फोटो सापडतो. ती आपल्या आईचा फोटोही घेते बॅगमध्ये आणि बॅग आता भरून झालेली असते. तेव्हा राकेश म्हणतो, "अंजली प्लीज तू शांत हो. शांत हो ना. चिंटूच्या बोलण्याचं तू का वाईट वाटून घेतेस? अगं मी आश्रितच आहे ना इथे. घर जावईच म्हणजे आश्रितच झालो आणि मग त्याच्यामध्ये वाईट वाटून काय घ्यायचं? चल बरं, चल आता आपण कुठेही जायचं नाही. आपण आधी इथेच राहूया." तेव्हा अंजली म्हणते, "एकदा सांगितलं ना तुम्हाला, मला इथे आता राहायचं नाही आहे म्हणून. चला आपण निघूया इथून." तेव्हा अर्णव इथे अंजलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिच्या हातातली बॅग पकडतो आणि म्हणतो, "ताई प्लीज, प्लीज तू कुठेही जाऊ नको." तेव्हा इथे अंजली म्हणते, "चिंटू, तू मला आता थांबवण्याचा प्रयत्न करूच नको हां. तू जेव्हा मला आईची शपथ देऊन थांबून घेतलंस ना, तेव्हा मला असं वाटलं आपल्या दोघांवरती आईचे जे काही संस्कार झालेत ना, ते तुझ्यामध्ये अजूनही बाकी आहेत आणि म्हणून तू मला थांबवून घेतलेस. पण आता मी थांबणार नाही आहे. आता मी जाणार म्हणजे जाणार."
तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अंजली आणि राकेश हे दोघे जण आता जात असतात. म्हणजे राकेशला काही जायचं नसतं. अंजलीच घर सोडून जात असते. अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरीसुद्धा प्रयत्न करत असते. तेव्हा अंजली म्हणते की चिंटू थांब आता. हे बघ आपलं थोडं तरी बाकी नातं असेल, उरलं असेल असं तुला वाटत असेल ना, तर तू इथेच थांबशील हां. माझ्या मागे येणार नाहीस तू. तेव्हा प्रेक्षकांनो आता अर्णव तिथेच उभा राहतो आणि इथे अंजली आणि राकेश दोघेही जण निघालेले असतात जायला. तेव्हा इथे गाडीतून मामा आणि वल्लरी जात असतात. तेव्हा मामांना सुप्रिया दिसते. तेव्हा इथे मामा म्हणतात, "अरे बापरे! सुप्रिया बहिणी इथे काय करतायत?" तेव्हा इथे लगेचच मामी म्हणते, "अरे बापरे!" तेव्हा मामा म्हणतात, "अगं अरे बापरे काय? सुप्रियाताईंना जिथे कुठे जायचं असेल आपण त्यांना तिथे सोडूया, ड्रॉप करूया ना त्यांना." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की "अर्णव सर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, सगळं काही नीट होईल." तेव्हा अर्णव म्हणतो, "माझी ताई जिथे कुठे असेल ना, तिथे मी त्याला प्रोटेक्ट करेन, राकेशपासून." तेव्हा ईश्वरी म्हणते, "आणि या सगळ्या लढाईमध्ये मी तुमच्या सोबत आहे अर्णव सर. अगदी नेहमी तुमच्या बरोबर आहे. मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही." असं इथे ईश्वरी अर्णवला प्रॉमिस देते.